सभापती महोदय, 260 आणि 259 असे दोन प्रस्ताव आपण एकत्र करून या विषयावरती आपण आज चर्चेला घेतले। खरं म्हणजे विरोधी पक्षाच्या ह्या दोन जे काही प्रस्ताव आहेत हे प्रमुख शस्त्र असतात आणि या प्रमुख शस्त्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, महाराष्ट्र सरकारवरती अंकुश ठेवण्याचं काम, जे महाराष्ट्र सरकारच्या बाजूने चांगली कामं होतात त्याची प्रशंसा, जिथे महाराष्ट्र सरकार चुकतंय, जिथे अधिकारी गडबड करतायत त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारला त्या गोष्टी उघडकीस करणं, हे सगळं खरं म्हणजे या 259 आणि 260च्या प्रस्तावात अभिप्रेत असतं। मला माहिती आहे की या प्रस्तावावरती बोलण्यासाठी पूर्ण विरोधी पक्ष सगळे सदस्य या दोन्ही प्रस्तावावरती बोलणार आहेत, परंतु यावेळेला मी नवीन कुठलाही विषय बोलणार नाही। त्याचं कारण असं आहे की आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये जे विषय मी बोललो, जे विषय मी पोट तिडकीने मांडले, जे विषय मी राईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाला अवगत करून दिले, माझी अशी अपेक्षा होती की त्या विषयावरती सरकार काहीतरी दखल घेईल, काहीतरी त्याच्यावरती चर्चा करेल, काहीतरी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेईल। परंतु माझा जो काय भ्रमनिरास झालेला आहे, माझं जे काय मत झालेलं आहे आणि म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी या सभागृहात विषय मांडतो। अनायसे आता सभागृहाचे नेते शिंदेसाहेब होते म्हणून त्यांच्यासमोर मांडणार होतो, पण आता नेमक्या पंकजाताई आलेल्या आहेत तर पंकजाताईंचा विषय पहिला मांडतो। आपल्याला माहिती आहे की मागच्या अधिवेशनामध्ये मी एक लक्षवेधी मांडली होती, ज्या लक्षवेधीमध्ये 350 एकर जमीन, या जमिनीवरती जो भराव टाकला जातोय याच्या बाबतीमध्ये मी पुराव्या सकट या सभागृहाला माहिती दिली होती लक्षवेधीच्या माध्यमातून, आणि आपण देखील ताबडतोब या लक्षवेधीचा गांभीर्य बघून आपण देखील ताबडतोब मान्य केलं की मी स्वतः तिकडे येणार, बघणार आणि त्याच्यानंतर जी काय पुढची कारवाई करायची ती करणार। परंतु सांगायला खेद वाटतो, आपण आलात तिथे, आपण बघून गेलात आणि आपण बघून गेल्याच्या नंतर तिकडची कारवाई आणखीन जोरात झाली। मी हे जे बोलतोय हे मी जबाबदारीने बोलतोय। आपण ज्या दिवशी येऊन गेलात, आपण ज्या दिवशी व्हिजिट केली, माझी अशी अपेक्षा होती की आपण तिकडे ताबडतोब, कारण आपण बघितलं की कांदळवन अगदी टोकापर्यंत गेलेलं आहे, मातीची भिंत 350 एकरच्या पूर्ण जागी मातीची भिंत घातलेली आहे आणि कांदळवनाला मिळणारं पाणी बंद करून कांदळवन तोडण्याचं काम चालू आहे आणि जवळजवळ 350 एकर गिळंकृत करण्याचं काम, मुंबई शहरामध्ये 350 एकर जमीन गिळंकृत करण्याचं काम। आशिष शेलार, आपण पालकमंत्री आहात, पहाडी नाही तुम्ही नाही आहात, पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय, पहाडी गोरेगाव एरिया आहे ज्यामध्ये 70 एकर जमीन ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिलेली आहे। त्याच वेळेला 70 एरिया, कारण हा पूर्ण एनडी झोन आहे, कांदळवन आहे, मँग्रोव्ज आहे, आणि त्यामुळे 70 एकर जमीन लॉ युनिव्हर्सिटीला दिली, 70 एकर जमीन त्याच्याच बरोबर प्रायव्हेट मधु डेव्हलपर याने ती अजून एनडी झोनमधनं बाहेर काढली, म्हणजे 140 एकर जमीन समजा आपण त्याच्यावरती भराव टाकून तिकडे काम सुरू होणार आहे। परंतु 350 एकरच्या बाजूने मातीची भिंत बांधली आहे आणि पूर्ण येणारं पाणी थांबवून दररोज तिकडे भरणी चालू आहे। हे मी ओरडून थकलो। मी आपल्याला पत्र लिहिलं, लक्षवेधी आणली, लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री महोदयाने तिकडे भेट दिली, मंत्री महोदय स्वतः बघून गेले। आम्हाला अशी अपेक्षा होती मंत्री महोदय बघून गेले ताबडतोब कारवाई होऊन जाईल, थांबेल, कारण मंत्री महोदयांनी स्वतः प्रत्यक्ष बघितलंय की खरोखर भिंत टाकून, म्हणजे मातीची भिंत टाकून पाणी यायचं बंद झालं, हे तर आपण मान्य केलं त्या दिवशी, परंतु कारवाई नाही आहे। दररोज त्यांचा माज एवढा वाढलेला आहे, प्रायव्हेट बॉन्सर तिथे घेऊन तिथे माती टाकली जाते, आम्ही कार्यकर्ते अडवायला गेलो तर पोलीस स्टेशन आमच्यावरती गुन्हे दाखल करते। ज्या माणसावरती कांदळवन तोडलं म्हणून ज्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यावरती आजपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही। फक्त पोलीस उत्तर काय देतात की आम्ही गुन्हा दाखल केलाय,
कारवाई काय? पुढे कारवाई काहीच झालेली नाही. त्यामुळे होतंय काय मॅडम, आपला उद्देश किती चांगला असला तरी संशयाची सुई ही आपल्या खात्याकडे जाते आणि जो आपल्या खात्याकडे जाते आणि आपण जेव्हा व्हिजिट करून गेलात तर पर्यायाने ती आपल्याकडे जाते. आणि आपल्याकडनं तरी आम्हाला ही अपेक्षा आहे की किमान या बाबतीमध्ये कठोर कारवाई होऊन, नाही असं आहे ना, तुमच्या खात्याशीच संबंधित विषय, पर्यावरणाशीच संबंधित विषय. जेव्हा 350 एकरची जमीन मुंबईमध्ये कोणतरी गिळंकृत करतोय आणि मँग्रोव्ह म्हणजे कांदळवन तोडून तो गिळंकृत करतोय, अशी गिळंकृत केली असती तर आम्ही महानगरपालिकेला पकडलं असतं, MMRDA असली असती तर MMRDA पकडलं असतं, PWDची असली असती तर PWDला पकडलं असतं. परंतु कांदळवनाचा ऱ्हास होऊन एवढे कायदे कडक असताना अशा पद्धतीची जमीन गिळंकृत केली जाते. हा विषय मी मागच्या वेळेला अतिशय पोटतिडकीने मांडला, परंतु सांगायला दुःख आहे की जेव्हापासून हे झालंय अजून मोठ्या प्रमाणात तिथे भरणी केली जाते. माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे किमान हा प्रश्न मी आता दुसऱ्यांदा या सभागृहात आणतोय, यावेळेला तरी आपल्याकडनं मला नाही वन विभागाची जमीन नाहीये, नाही वन विभागाची जमीन नाहीये, ही जमीन सरकारची आहे पण महसूलची जमीन आहे, ND झोन आहे. प्रश्न जमीन कोणाची आहे की नाही, पण कांदळवन तोडतायत आणि भरणी करतायत, त्याच्यामुळे तो आपल्याच खात्याशी संबंधित आहे. त्यामुळे ज्यांनी तोडली आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जी अवैधरित्या भरणी होते ती कांदळवनात भरणी होते, त्याच्यामुळे ते थांबवणं काम हे आपल्याच खात्याचं आहे. त्यामुळे आपण आत्ता तरी किमान या बाबतीमध्ये ताबडतोब कारवाई कराल अशी माझी अपेक्षा आहे.